ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आता आता काल काय झाली नागपंचमी, आज षष्टी आणि उद्या काय आहे शीतला सप्तमी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे जे उत्सव आहेत ना, या उत्सवाचा येतो काय मनोरंजन, अध्यात्म आणि विज्ञान, हा तीन गोष्टी लपलेल्या आहेत. आता आपल्या चॅनलमध्ये सुद्धा तीन गोष्टी, अध्यात्म, विज्ञान आणि आजची परिस्थिती. तर पूर्वी काय करायचे, जीवन करी जीवितवान नये पूर्ण ब्रह्म, उदर भरणे नव्हे जाणीजे यज्ञ कर्म. बघा आपलं उदर भरण्याकरता माणसाचं जीवन कसं आहे, अन्नमय प्राण आहे. आणि ते अन्न शिजवण्याकरता काय पाहिजे, अग्नी. आणि मग ती अग्नी चूल. आता अग्नीचा शोध लाकडावर लाकूड घासून जंगल पेटायचं आणि तेव्हा त्यांनी शोध लागला. आणि मग पूर्वीचे लोक काय करायचे, कच्चं मांस खायचे, नंतर ते भाजून खाऊ लागले, ते चव आली आणि मग त्याच्यामध्ये मसाला टाकून शिजून आणि मग आता ही स्वयंपाकाची पद्धत सुरू झाली. आता चायनीज आलंय. तर हे जे अन्न शिजवण्याकरता जी चूल असती, तर ती चूल आजच्या दिवशी काय करायची, ती स्वच्छ करायची, सारवायची, तिच्यामध्ये आंब्याचा टगळा उभा करायचा, फुलं वायाची आणि तिची पूजा करायची. म्हणजे अन्न जे आहे ते पचतं, अन्न भरपूर घरात टिकतं आणि अग्निदेवता प्रसन्न होती. तर अग्निदेवता प्रसन्न झाल्यानंतर सगळे कामं व्यवस्थित होतात. आता पूर्वी याच्यामध्ये एक उदाहरण आहे, गुरुचरित्रामध्ये पूर्वी जी अग्नी आहे ना, या अग्निक काय करायचे लोक, मागायचे होम केल्यानंतर यज्ञ हवन, आणि त्यांच्या ज्या मनात जे असेल ते मिळायचं. आता ही द्रौपद राजाला ही जी द्रौपदी आणि एक मुलगा कशातून निघालेला आहे, अग्नीतून निघालेला आहे. दृष्टद्युम्न हा अग्नीतून निघालेला आहे. आणि त्या दृष्टद्युम्नानं काय केलं, स्त्री आणि नपुसक म्हणजे आजचा जो म्हणतो आपण त्याला समलिंगी, तर त्याची उत्पत्ती झालेली आहे आणि त्यांनी भीष्माला मारलं. तर अशी अग्नी, तर ते ब्राह्मणाने काय केलं, बायकोला संडास आली आणि मग तिनं काय केलं, ती बाहेर जायला तिला वेळ नाही, तिनं ती जी घाण आहे ना ती त्या चुलीमध्ये टाकली, झाकून टाकली. आणि दुसऱ्या दिवशी तो ज्या वेळेला त्यानं यज्ञ केला आणि मागायला लागला, ते बंद झालं, ती घेईना. म्हणून आपली जी अन्न आता गॅस झालेला आहे, आता लाईटची शेगडी आहेत, तर ही चूल अजूनही ग्रामीण भागामध्ये चूल आहे. म्हणून चुलीमध्ये काय करते, थुकती नाही, घाण टाकते नाही आणि या चुलीचं पावित्र्य पाळतात. तेव्हापासून ही तिची पूजा सुरू झाली. अशी ही शीतला सप्तमी उदी ही आपल्या चुलीची पूजा करा आणि आपली संस्कृती जतन करा. जय भैरवनाथ. बरं गंगू.